आज मी तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये मराठी जे नावं येतात ना, सुनील, कमल, रमल, रजत, ज्ञानेश्वर, हे जे नाव आहे ना, मी तुम्हाला आज एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण शिकवणार आहे. फक्त लक्ष देऊन ऐका, थोडा टाइम द्या, थोडा संयम द्या. ज्या लोकांना इंग्रजी वाचता येत नाही, ज्यांना स्वतःचं नाव सुद्धा लिहिता येत नाही, जर हा व्हिडिओ त्यांनी पूर्ण मनापासून पाहिला तर मी गॅरंटी देतो की तुम्ही स्वतःचं नाव काय, तुम्ही दुसऱ्यांचं नाव सुद्धा लिहायला लागणार. मी अशी काही तुम्हाला टेक्निक सांगणार आहे. सर्वात अगोदर तुम्हाला ज्या लोकांना इंग्रजी वाचता येत नाही तर त्यांना पहिली आणि दुसरी लिपी पाठ असणं आवश्यक आहे. ओके, जर पहिली दुसरी लिपी पाठ नसेल तर अगोदर ती पाठ करा. त्यानंतर ही मराठी बाराखडी पाठ करा. ही मराठी बाराखडी पाठ झाली तर तुम्हाला आपोआप हा टॉपिक नक्की समजणार आहे. मग तुम्ही ज्या लोकांना एबीसीडी येत नाही, पहिले त्यांनी पहिली लिपी आणि दुसरी लिपी अगोदर पाठ करा. मला वाटतं एका दिवसात ते पाठ होऊन जाईल जर मनावर घेतलं तर. आणि या बाराखडीला एक दिवसात पाठ होऊन जाईल. एक दिवस तर 5 दिवस घ्या. या 5 दिवसामध्ये तुम्ही पूर्ण ही बाराखडी मराठी प्लस इंग्लिश पाठ करा. मी तुला एक सांगून देतो फक्त बाराखडी कशी आहे बघा. अला ए वापरायचा, आला डबल ए वापरायचा आहे. जो हा याला दीर्घ ई आला त्याला डबल ई वापरायचा. हा उला उ उ आला तर डबल ओ, ए ई ए आई, ओला ओ औ ए यू अम ए एन किंवा ए एम पण येतं. आणि हा ए एच. हे सर्वात महत्वाचं आहे, कारण यांच्याशिवाय तुमचं नाव बनणार नाही. मग आता यांना आणि यांना एकत्र जमा करायचे. बघ, हे बाराखडी एकदा बघून घ्या. ही बाराखडी पूर्ण पाठ करून घ्या. बघा, कला के, खला केच, गला ग, घला जी एच, चला च, छला डबल एच, जला जे, झला झेड, टला ट. हे तुम्ही पाठ करून घ्या, एकदा बघून घ्या. या दोघांना मिळून आता आपण नावं तयार करणार आहोत. हा, दुसरी गोष्ट, इंग्रजीमध्ये सर्वात कमी वापर होणारा जो असेल तो म्हणजे डबल ओ वाला आणि डबल ई वाला. हे माइंडमध्ये फिट करा. बघा, काय काय वेळेस काय होतं, पहिली विलांटी किंवा दुसरी विलांटी किंवा पहिला उकार किंवा दुसरा उकार आला तर तुम्हाला हेच घ्यायचे, जास्त करून हे आणि हे घ्यायचे. मग आता बघा, एक वाक्य बघू आपण, एक नाव बघू आपण. जसं आता कै, हा काय क, क कसा काढतो आपण, के काढतो. काय काढतो, के काढतो, बरोबर आहे. मग आता हे किती टोटल 12 आहेत. काय 12. आपण याच्यानंतर विचार करू आपण. म्हणजे आता आपण काय घेणार आहे, फक्त 10 घेणार आहे. काय घेणार आहे, 10. जसं आता क, मग उच्चार बघा काय होते, ख, क, अ उच्चार येतो बघा, अ क. तर काय करायचं, तुम्हाला ए लावायचं आहे. काय लावायचंय, का, हा काल आहे, का, का. तर के ए लावायचं आहे. हे काय करू, एला याच्यातला फक्त आपण सिंगल ए घेऊ. सिंगल ए घ्यायचं आपल्याला. आ केव्हा घेतात ते नंतर बघू, पण सध्या आपण काय घेऊ, सिंगल ए घ्यायचे. बघा, अ ख, आ खा, ई की, ई की, उ खू, उ कु, ए खे, आई कै, ओ को, औ कौ, अम कम, आहा कहा. सेम अ ख, आ खा, ए खी असं तुम्ही सर्वांना लागू होतं. म्हणजे काय, या सर्व शब्दानंतर हे ज्याला आपण मराठीतलं वावेल म्हणा, काही म्हणा तुम्ही, हे त्याच्यानंतर आलं पाहिजे. तर बघा, क आणि का जास्त करून सारखं असेल. काय असेल, सारखं घ्यायचं. ओके, नंतर आपलं काय यायचे, ए घ्यायचे. ए म्हणजे बघा, आता हा क आहे, हा क घेतला त्याला मी काय लावली, विलांटी लावली. मग हा क घेतला त्याला मी हा जो आय तो जोडून टाकेल मी. हा झाला की. मी दुसरा हा कट केला आपण, उ. उ म्हणजे काय, हा क घेतला त्याला मी उकार दिला. हा क आहे त्याला काय यायचं, यू घेऊ आपण. आणि हा ए त्याला काय करायचं, एक मात्रा द्यायचा, खे. तर काय के ई घ्यायचं आहे. त्याच्यानंतर औ घ्यायचंय, आई घ्यायचंय तुम्हाला, आई कै, के ए आय. पुढचं बघा, ओ को, के घेतला त्याला काय लावायचा, ओ लावायचा, के ओ. औ हा घेतला, कौ, क घेतला त्याला पुढे ए यू लावायचं, ए यू. आणि अम कम, हा के एन बी येईल किंवा के ए एम बी येईल, दोघीच येईल. ओके, आणि आहा, तर मग हा झाला तुमचा कहा. बघा, ही जी बाराखडी पाठ केली तुम्ही सर्व, फक्त हा क काढत जायचा आणि त्याच्या पुढे हा ख ग घ घ जोडत जायचंय. जसं आता फॉर एक्झाम्पल मला घ्यायचंय, फॉर एक्झाम्पल मला र घ्यायचंय. समजा र, हा र आहे,
हा र घेतला मी, आर घेतला, हा कच्या जागी काय घेतला मी, आर घेतला, र र अ हा अ घेतला मी, हा र घेतला, का रा हा रा घेतला, आर घेतला त्याला काय लावला ए, की री हा री र घेतला त्याला विलांटी ई, आर घेतला त्याला विलांटी आई, ते काय लावलं आय लावला, इथं आय घेतला, कु रू हा रू घेतला त्याला आर आणि यू लावलाय, त्याच्यानंतर काय के रे हा र त्याला एक मात्रा आर नंतर ई लावायचं आहे, आणि काय कै रई मग हा रई घ्यायचा त्याला आर ए लावायचा आहे, पुढचं बघा को रो मग काय ना मी रो घेणार, हा रो घेतला आर ओ घेतला, कौ रौ हा रो घेतला रौ आर ए यू, आता त्याच्यानंतर काय कम रम हा र तर टिंब आर ए एन बी येईल आणि आर ए एम बी येईल, आणि शेवटचं आहा कहा आहा रा घेतला राहा, आर घेतला त्याला ए एच लावायचा, म्हणजे काय सर्वांना तो नियम लागू होईल. बघा मी फक्त एक तुम्हाला समजून सांगतोय, हा नियम सर्वांना लागू होणार आहे, फक्त तुम्हाला आता बघ खर्च करायचे, खर्च करायचा हा के क कट करा त्या ठिकाणी ख टाका, मग कसं ख इथे के एच नंतर ए लावायचा, का खा इथं के ना केच्या जागी काय टाकायचं के एच टाकायचं, फक्त केच टाकायचं, सेम जिथं क तिथं ख टाकायचं. समजा तुम्हाला करायचं असेल प पच करायचं, प म्हणजे काय पी, प म्हणजे काय पी, तर बघा क इथं प करा आणि कच्या जागी पी करा, फक्त पी ए प पा पी ए पी पी आय पू पी यू पे पी ई पै पी ए आय, फक्त केच्या जागी जो शब्द तुम्ही घेणार आहात तो शब्द टाकायचा आहे. मग आता आपण काय करू, एक नाव बघू पाहता, समजा आता मी नाव घेतलं क म ल, कमल नाव घेतलं मी, बरोबर आहे. आता बघ के कसा काढतो आपण, हा के काढतो, बरोबर आहे. म कसा काढतो, म कुठे म आलाय, इथं म आलाय, इथं मी म घेतला, बरोबर आहे. आता ल ल बघा ल कुठं असणार आहे ते पाहून घ्यायचे, ए र ल व हा ल आलाय म्हणजे एल, तर या तीन शब्दावरून आपल्याला कमल नाव काढायचे. तर आता मला सांगा के एम एल असेल का कमल नाव, तर मी तुम्हाला काय बोललोय बघा, क क कसं काढतो आपण, के हा के घेतला, क क ए लावायचा, क मी हे ए घेतला, म म अ उच्चार येतोय, ए त्याला मी ए लावायचा म, आणि शेवटी ल क म ल, शेवटी ए घ्यायचा नाही, कारण याचा उच्चार होत नाही. असं म्हणतात का कमल असं म्हणत नाही किंवा कमला असं म्हणत नाही. हा समजा या कमलला मी जर कधी असं म्हटलं असतं कमला असं म्हटलं असतं, कमला असं म्हटलं असतं, तर के घेतला असता, हा म घेतला असता, हा ल आहे त्याला शेवटी काय घेतलं असतं मी ए लावला असता. म्हणजे आता मला वाटतं तुम्हाला हे दोन नाव समजले. मी अजून एक नाव घेतो, नाव बघा र ज त, र ज त बघा, र र कसं काढता पा, र म्हणजे काय आर, ज म्हणजे काय जे, आणि त म्हणजे काय टी. आता आर जे टी, आता हे तीन शब्द तुम्हाला माहिती आहे, मग आता तुम्हाला हे तीन शब्द जोडत जायचे. तर इथं बघा काना मात्र काही झालेलं नाहीये, तर तुम्ही काय करायचं, आर घ्यायचं, र अ उच्चारायचं, अ उच्चारायचं, इथं अ घ्यायचं, मग र, मग जय हा ज घेतला, ज ज उच्चार येतोय तिला अ घ्यायचा, आणि शेवटी त आलाय, शेवटी काहीच उच्चार येत नाही म्हणून शेवटी अ घ्यायचा, आणि शक्यतोवर बघा 99% ए येत नाही. आता पुढचा मगर, बघा म कसा काढतो आपण एम, ग कसा काढतो जी, र कसा काढतो आर. आता मगर नाव असेणार आहे का, नाही. मग त्याच्या पुढे बघा हा म घेतला त्याला ए लावायचा, हा ग घेतला त्याला ए लावायचा, आणि शेवटी र आलाय, संपलं. पुढचं ए घ्यायचं नाही. दुसरं बघा भरत घेतलं मी, भरत, भ कसा काढतो आपण बी एच म्हणजे भ, र म्हणजे आर, न म्हणजे भ, त्याला ए लावायचा भ, हा र आहे त्याला ए लावायचा र, आणि हा त आहे त्याला ची लावायचा त, भरत. समजा आता मी घेतलं छगन नाव घेतलं, छगन, छ कसा काढतो आपण, हा छ डबल एच लावला छ, हा ग नंतर हा न, हा छ आहे, पात्याचं नाव काढायचं आपण, छ घेतला छ त्याला ए लावतो छ, नंतर काय घेतला ग, आणि शेवटी एन, शेवटी आपल्याला काहीच घ्यायचं नाहीये. आता आपण काना मात्रवाला बघू, म्हणजे तुम्हाला कोणतेही नाव घ्या तुम्ही, समजा छगन घेतलं, मगर घेतलं, या टगर घेतलं, काही नाव घ्या तुम्ही, ज्याला काना मात्र नसेल फक्त ए ए लावत जा, आणि शेवटी ए लावायचं नाही. शेवटी ए केव्हा लावायचं, जेव्हा काना असेल तेव्हा ए लावायचं.
आता बघा आपण काना मात्रावाला घेऊ आता आता काना मात्रावाला घेऊ. आता मी घेतलं राजेश. राजेश. र कसा काढतो आपण आर, हा ज असा आणि क्ष असा काढतो. बरोबर आहे. हे बाराखडी पाठ पाहिजे तुमचे फक्त. बघा बाराखडी पाठ असेल तर तुम्हाला हे नावं जमतील. तर आता बघा हा र आहे, र रा 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 ए येतोय. हा ज आला, हा ज घेतला. जे जे येते बघा जे जे ए कुठे ए कुठे ए कुठे बघा ए म्हणजे काय एक मात्राला काय वापरायचं ए जे म्हणजे काय ई घ्यायचा आणि हा जो श आहे तो श जवळ द्यायचा. शेवटी काहीच घ्यायचं नाही. झालं राजेश. पुढचं बघू बघा आपण महेश. ग पहिला शब्द काय आलाय म आलाय म तो तुम्हाला काय एम ए घ्यायचंय. ह आलाय ह मी तुम्हाला बोललो एक मात्राला काय येतो आपण एक मात्रा काय येतो ई घेतो. मी घेतला ई घेतला आणि हा श कसा काढतो हा श शेवटी काहीच घ्यायचा नाही. अजून दुसरं बघू आपण बघा मोहन. मोहन नाव आलंय बघा मो 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 पहिले मग घेऊ आपण म मो मो ओ ओ उच्चारते बघा ओ मो मो इथे दिसतंय तुम्हाला इथे दिसत बा को मो को इथे काय घेतलं आपण ओ घेतलाय. इथे काय मो नंतर काय ह ह अ अ अ उच्चार येते. इथं मी ए घेतला आणि शेवटी न आलाय. शेवटी शेवटी काहीच घ्यायचं नाही. समजलं. अजून एक नाव घेऊ आपण रोहन. बघा आता मी घेतलं र घेतला हा र त्याला ओ लावला रो ओ बघ को ओ नंतर काय घेतलं मी ह आणि नंतर काय घेतलं मी न शेवटी काहीच घ्यायचं नाही. मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं. मी तुम्हाला आता थोडस जोड शब्दवाले मी सांगतो म्हणजे तुमच्या डोक्यातलं खरं घुस. आता समजा एक मयूर नाव घेऊ आपण मयूर. हा समजा आता मी घेतलं मयूर हा मय हा म घेतला म हा वाय घेतला त्याला उकार आला यू यू उ कु कु बघा कु कुठे बा कु यू कु म्हणजे यू घेतला यू आणि हा र घेतला. समजा मला मयुरी म्हणायचं असेल असं विलांटी दिली मी विलांटी तर आय घेऊन टाकायचा मयुरी आय घेऊन टाकायचा. ओके. समजा आता तुम्हाला नाव करायचं कुणाल कुणाल कु कु बघा कु कु हा क घेतला त्याला यू लावायचा हा यू हा न त्याला ए लावायचा नंतर ल कुणाल. मला वाटतं तुम्हाला समजलं. आता आपण जोड शब्द बघू. तुम्हाला मी बोललो ना एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज आपली स्वतःची नावं कसं करतात ते सर्व शिकवणार आहे. कदाचित मी ह्या व्हिडिओला 2 पार्टमध्ये करून टाकेल पण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मराठी नावं जी आहेत जे तुम्हाला कुणाल मोहन रोहन हे स्वतःचं नाव तुम्हाला जमत नाही ना ते आपण बघणार आहोत. फक्त एकदा हे पाठ करून घेतात. हे कसं आलेलं ते बघून घ्या. बघू आपण जोड शब्द आले तर पा हा पय प प म्हणजे काय पी ए वापरतो. बरोबर आहे. प म्हणजे पी ए. पण समजा मी त्याला पोट फाडला असं तिथं पोट फाडून टाकलं नाही फाडून टाकलं त्याचं पोट तर मी प घेईल याला म्हणतात प्र म्हणतात र उच्चार येते. हा र घेतला त्याला ए लावायचा झाला प्र. समजा मला पा घ्यायचे पा पा बी तसाच येईल पी ए आणि प्रा बी आलं तर काय घ्यायचं प्रा प्रा बी आलं पी आर ए घ्यायचं प्रा. समजा मला विलांटी घ्यायची विलांटी समजा आता पी आहे पी पी विलांटीला काय येतो आपण आय घेतो आणि प्री म्हणायचं असेल प्री तर घेतलं मी पी आर आय. जे तुम्ही काना मात्रा घेतलं ना तेच घ्यायचे. जसं आता बघा मी हे वाक्य घेतलं पी या असं येतं मी पी या. हा प आहे आणि हा वाय या 2 शब्दापासून तुम्हाला पी या नाव करायचे. जसं आता हा प घेतला विलांटी आली विलांटी पी 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 ई ई बा आय आलाय मी तर आय घेईल पी. हा ये घेतला त्याला काना आलाय शेवटी म्हणून मी घेतलं या घेतला पी या. तर समजा आता याला पोट फाडतो मी आता हे नाव झालं तुमचं प्रिया असं आले प्री. हा बा प्री प्री म्हणजे प्र कसं करतो आपण पी आर घेतला आपण पी आर विलांटी आली तर आय घ्यायचं विलांटी नसेल तर ए घ्यायचं. विलांटी आली म्हणजे प्री आणि हा या घेतला प्रिया. जसं आता बघा हे नाव आहे प्रसाद प्र आलाय. प्र कसं काढतो आपण पी आर ए प्र प्र असं काढला चला का ना सा सा साला आणि हा द प्रसाद. सेम मी घेतलं प्रताप प्र घेतला मी हा प्र घेतला प्र कसं काढतो पी आर ए आणि हा ता म्हणजे टी ये आणि शेवटी प आलाय शेवटी काहीच घ्यायचं नाही. ओके. त्याच्यानंतर मी घेतलं प्रमोद प्रमोद प्र कसा काढतो आपण प्र पी आर त्याला ए लावा प्र विलांटी आली तर आय नंतर म मो मो ओ ओ उच्चार येतो बघा ओ उच्चार येतोय ओ तिथं काय घेतलं ओ घेतलं नंतर मी काय येणार आहे द घेतलं आला प्रमोद नाव. मला वाटतं तुम्हाला हे समजलं. ओके. टिंबला काय म्हणतात ते मी तुम्हाला सांगतो मी.